रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सय्यद शेख. रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तसेच शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक कंपनीच्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत. तरी शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे याचा 24वा भाग आम्ही तुमच्या समोर आज घेऊन आलो आहोत. तसेच शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडीच्या विषयाविषयी सर्व माहिती आज मिळणार आहे. आणि तो आवडीचा विषय म्हणजे आहे पेरू आणि पेरू. पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या एपिसोडच्या माध्यमातून तुम्ही पाठीमागे बऱ्याच पिकांची माहिती घेतली आहे, पण आज आपण घेणार आहोत तुमच्या आवडीचा विषय म्हणजे पेरू. शेतकरी मित्रांनो, पाठीमागीतल्या भागामध्ये तुम्ही डाळिंब असेल, ऊस असेल, केळी असेल, वांगे असेल, टमाटो असेल, मिरची असेल, सर्व पिकांची माहिती घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही प्रत्येक रविवारी आमचा हा एपिसोड बघता, तुमच्या भरपूर कमेंट येतात, तुम्ही आमच्या चॅनलला भरपूर प्रेम करताय. असा भरपूर प्रतिसाद तुमच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून, लाईकच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, ह्याच्या अगोदर असं कमेंट यायचं की सर पेरूविषयी सर्व माहिती सांगा, त्याबद्दल आम्ही माहिती घेऊन आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वांचा आवडता विषय म्हणजे पेरू. शेतकऱ्यांच्या पेरूमध्ये अनेक समस्या आहेत. पेरू लावायचा कधी, कुठली व्हरायटी लावायची, कशी लावायची, ते आपण सगळ्या समस्या जाणून घेणार आहोत ह्या एपिसोडच्या माध्यमातून. शेतकरी मित्रांनो, अशा अनेक समस्या आहेत की ते आपण समस्याचं निवारण आज आपण करणार आहोत. तर शेख सर, जर आपण पेरू लागवड करतो, इतर शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, भरपूर समस्या आहेत. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण घेणार आहोत हवामान. त्यासाठी आपल्याला हवामान कसं पाहिजे पेरूसाठी? साधारणतः हवामान आपल्याला कमीत कमी 20 अंश ते 30 अंश सेल्सिअस पण तापमान असणार असावं. जास्त ऊन पण चालणार नाही, जास्त थंडी पण चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, जमीन कशी असावी आपल्याला. तर जमीन ही आपल्याला मध्यम ही स्वरूपाची असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, पाणी निचरा होणार जमीन आपल्याला हवी, तरच आपलं पेरू हा टिकू शकतो. तर सर, आता ह्याच्यामध्ये आपण जमिनीचं ही बघणार आहोत. तर पूर्वी व्हरायटी कोणत्या आहेत? आता तसं बघितलं व्हरायटी भरपूर येत्या. काय प्रत्येक शेतकरी चॉईस वेगळे. सध्या मार्केटलाच बघितलं आपण तर सध्या रेड गुजरात किंवा पिंक तैवान आणि सरदार हे जाती चालतात सध्याच मार्केटला बघितलं तर. पण ती प्रत्येक शेतकरी चॉईसवर डिपेंड आहे. पण सगळ्यात जास्त लागवड ही आता कोणती चालू आहे सध्या बघितलं मार्केटला तर पिंक तैवान हा आणि गुजरात रेड हा पेरू जास्त चालतो मार्केटला. सातव साहेब, आपले पेरू तर लावलाय, पण मशागत कशी करायची महत्वाची? अगोदर मशागत काय करायचं नेमकं आपल्याला? सर, अगोदर आपल्याला काय करावं लागेल की पूर्ण रान उन्हाळ्यामध्ये पूर्ण आपल्याला रान तापवायचंय. आधी तापवलं पाहिजे. नांगरट खोल केली पाहिजे. बरोबर आहे. खोल नांगरट केल्यानंतर ना आपण पूर्ण रोटावेटर मारायचा. रोटावेटर पूर्ण रान सफाईचं होईल. नंतर ना आपल्याला फन करायचं. फनल्यानंतर ना आणखी आपल्याला काही ढिकळं वर आलेले असतात. बरोबर. त्याच्यानंतर आणि रोटावेटर मारून घ्यायचा आहे. रोटावेटर मारल्यानंतर ना आपण एक आपल्याला अंदाज की सर्वात हे असतं की अंतर किती ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं अगोदर मशागत झाल्याशिवाय पुढचं आपण पाऊल उचलू शकत नाही. मशागत नंतर पुढचा आपला टप्पा येतो लागण किती वर करायची. किती वर करू शकतो लागण आपण पेरूची सध्या मार्केटमध्ये? आता मार्केटमध्ये सरासरी जे अंतर असतंय ते काही लोक कसं असतं की कमी रानामध्ये जास्त झाड बसली पाहिजे, बरोबर का? मग त्यासाठी 4x7 लागवड योग्य ठरते. 4x7 किंवा 5x8. आता जी शेतकऱ्याचा प्रश्न असतो की आम्हाला जास्त संख्या बसवायची, मग त्यामध्ये जास्त तुमचं आता बघितलं मार्केटला तर सरास किती लागण लावतात शेतकरी? 4x7 लावतात, 5x8 लावतात. बरं, 5x8 मध्ये किती रुपये बसतात साध्या एकरामध्ये? 5x8 मध्ये 1200 रुपयापर्यंत जात आहे. 1000 ते 1200 रुपये असतात. म्हणजे साधारणतः एका एकरामध्ये 1000 रुपयाची संख्या आपण लावू शकतो. साहेब, शेतकरी मित्राचा प्रश्न असतो, रोप कसं चॉईस करायचं, रोप कुठून आणायचं, रोप घेताना कसं घ्यायचं, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता शेतकरी मित्रांना? आपल्या शेतकरी मित्रांनी असं रोप चॉईस करायचं की जी नर्सरीमधून घेताना त्याची
डायरेक्ट गेल्यानंतर रोप बघितलं पाहिजे. पहिलं रोप बघितलं पाहिजे. हा. की मुळ्याची वाढ किती झाली बरोबर आहे. त्या मुळ्यांना गाठी आहेत का. शक्यतो त्यात महत्वाची समज असते निमेटोडची. तो येतो मुळासोबतच तो नाही आला पाहिजे. म्हणजे तो सगळ्यात आला. महत्वाचा पहिला मुद्दा रोप बघताना निमेटोड आहे का बघायचं आपल्याला. बरोबर. हा. आणि त्यामध्ये कसं एखाद्या नर्सरीमध्ये जास्त दिवसाची पण रोपं असू शकतात. ते बरोबर. आपल्याला कवळे रोप म्हणजे जास्त न उंची झालेले साधारण रोप साईज मध्यम असावी. मध्यम लई लहान पण नको आणि जास्त मोठं पण नको. म्हणजे मीडियम साईजची रोप आपल्याला लागण्यासाठी योग्य आहेत. अच्छा. बरं, सगळ्यात महत्वाचं आपण लावताना त्याला आपण काय टाकलं पाहिजे. रोप आणलंय, रोप लावताना त्यात काय टाकलं पाहिजे म्हणजे रोपावर चिटकलं पाहिजे आपलं. जे आपण आता योग्य जो अंतर ठरवणार आहे. बरोबर. हा. जो बेड पाडणार आहे आपण त्या बेड मध्ये आपण सर्वांनी म्हणजे शेणखत भरला पाहिजे. पहिलं शेणखत भरलं पाहिजे. शेणखत भरलं पण वाढलेला चांगला असावा. कुजलेला म्हणजे त्याच्यामध्ये प्रक्रिया केलेला म्हणजे कसं शेणखत, लेंडी खत, कोंबडी खत आणि तुमचं एक ही लिंबोळी खत ही मिक्स करून तुम्ही एक डिपो मारलेला पाहिजे. त्यानंतर ना तुम्ही तोच एकदम कुजलेला 1-2-3 महिन्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं शेणखत कुजलेला असावा. हा, कुजलेला असेल तो आपण बेडमध्ये भरायचा आहे. अच्छा. आणि भरल्यानंतर पूर्ण बेड हे सोडल्यानंतर अंतर तर आपलं ठरलेलं आहे. त्यानंतर रोप लागवड करताना रोपाची आपण निवड केलेली ते रोप आणल्यानंतर आपण लावायचं आहे. ते मग सगळ्यात महत्वाची आपलं जमिनीत निवड झाली, मशागत झाली, त्या रोपाची निवड झाली आणि त्यात महत्वाचं म्हणजे लावायचं कसं हे पण आपलं झालेलं आहे. बरं, आपण आता लावल्यानंतर पहिलं ड्रिचिंग काय देतो रामायण आपलं रोप मर न होणे म्हणून आपण पहिलं ड्रिचिंग असतंय आपलं निमकरंज आणि कापूर, जेणेकरून ते खाली मर होणार नाही, बुरशीजन्य रोग सगळे जाणार आहेत. आणि त्यानंतर आपण दुसरं ड्रेसिंग कुठलं करतो रोप मर होणे म्हणून. नंतर आपलं स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक, जेणेकरून आपलं रोप पण चिटकतं आणि मुळाची संख्या पण वाढली पाहिजे. शेतकरी मित्रांनो बघा, पहिलं ड्रेंचिंग आहे आपलं निमकरंज कापूरचं आणि दुसरं ड्रेंचिंग आहे आपलं स्टीम ग्रो आणि रूट मॅजिकचं. हे 2 ड्रेंचिंग सुरुवातीला खूप महत्त्वाचे आहेत जेणेकरून तुमच्या रोपाची तुटाळी होणार नाही. तुमच्या जरी काही समस्या असल्या तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण बघतो आता सध्या मार्केटला बघितलं डाळिंब नंतर सध्या जास्त चाललेला शेतकऱ्याचा कल आहे तो पेरूकडे आहे. कारण कमी खर्चामध्ये येणार पीक म्हणजे पेरू असं धरलं जातं शेतकऱ्यांना. आपण सगळ्यात पहिलं बघितलं रानाची मशागत, त्यात बघितले रोपांची निवड, त्यानं बघितलं आपण लागण किती बाय किती करायची आणि त्यानं बघितले काय डोस लागतात ते. साहेब आता ह्यामध्ये व्हरायटी बघतो आपण. बघा तुम्हाला व्हरायटी बोलणं झालं. आता सध्या शेतकऱ्यांचा जर जास्त कल बघितला तर तैवान पीक बरोबर. त्याचं का बरं कारण काय बरं नेमकं. कारण का तो कमी वया म्हणजे धरला जातो. त्यानंतर त्याचं उत्पन्नही भरपूर निघलं जात आहे. बरोबर. त्यामुळं तो सगळेजण आता काही लोक तैवान पिंक लावतात, काही लोक व्हीएनआर लावतात, काही लोक व्हीएनआर लावतात, कोणी गुजरात रेड लावतोय. अशा भरपूर व्हरायटी आहेत त्या. पण कसं जो तो शेतकरी त्या शेतकऱ्याच्या हिशोबानं तो लावतोय. पण सगळ्यात परवडेबल बनलं तर तैवान पिंक. मग सध्या आपण काय तैवान पिंकची जाहिरात करत नाही शेतकरी मित्रांनो. पण शेतकरी आम्ही जर सर्वे करतोय बऱ्याच लोकांचा 90% लोकांचा पेरू आहे तैवान पिंक. आता असं म्हणतात की तुम्ही तैवान पिंकची जाहिरात करताय काय. आम्ही कुठल्याही व्हरायटीची जाहिरात करत नाही. आमचं काम फक्त एकच आहे, पेरू कुठलाही लावा, आमचं काम त्याला मार्गदर्शन प्लस औषधं देणं हेच असणार आहे. त्यात आमचं काम फक्त एकच आहे, तुमचं पेरूचा प्लॉट नंबर 1 आलाच पाहिजे. बरं, आता आपण ड्रिचिंग झाले. फवारणीसाठी काय फवारणी किती करायची आपल्या सुरुवातीला. नंतर ना आपला ही पेरूची आपण लागवड करतोय. लागवड केल्यानंतर ना पहिलं पाणी आपण दिलं पाहिजे त्याला. महत्वाचं पाणी किती आणि कधी दिलं पाहिजे, किती वेळ कधी दिलं पाहिजे सुरुवातीला आपल्याला. सुरुवातीला आपण पाणी पहिल्यांदा अगोदर आपण जे बेड पूर्ण गार करतो. बरोबर. गार केल्यानंतर टोकन पद्धतीनं आपण रोप लावतो. आता खड्डा किती घातला पाहिजे रोप लावताना आपल्याला. जी आपली गुट्टी आहे रोपाची तेवढ्यापर्यंत आपण असं उकरायचंय. त्याच्यामध्ये गुट्टी लावायची. गुट्टी लावल्यानंतर रोप जे आहे ते पूर्ण आपण असं दाबून हाताने म्हणजे असं दाबून आपल्याला घ्यायचंय. बघा शेतकरी मित्रांनो, जास्त दाबता फक्त हाताने दाबायचं. आपल्याला काय करायचंय, असं हात दाबून आपल्याला रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर नंतर आपल्याला पाणी एक सोडायचं. ड्रिप कसं असावं, इनलाईन असावं, ड्रिपची सिस्टीम कोणती असतं तुमच्या मध्ये, काय ड्रिपचं नियोजन. ड्रिप आता शक्यतो सर्व म्हणजे जवळचे अंतर असलंय त्यामुळे इनलाईन वापरतात. बरोबर. बरं, आपलं आपण आता मशागत झाली, लागण झाली, पाणी नियोजन साधं पाणी कधी द्यावं त्याला, रोजचं किती द्यावं, का रोज द्यावं का 2 दिवसाला द्यावं, कसं द्यावं पाणी हे 1 दिवस आड करून त्याला दिलं पाहिजे. त्या जमिनीच्या निचऱ्यानुसार पाणी देणं. पाणी जास्त झालं तर काय समस्या येऊ शकतात आपल्याला. पाणी जर जास्त झालं तर मुळी चॉकअप होणं किंवा म्हणजे त्याचं वय लहान असताना पाणी कमीच गेलं पाहिजे. बरोबर, कमीच गेलं पाहिजे, जास्त पाणी देऊन चाललं नाही. बरं, आपण मगाशी आपण एक ड्रिंचिंग केलं निमकरंज कापूरचं, दुसरं केलं स्टीम ग्रो
रूट मॅजिकचं वरनं फवारणीसाठी काय द्यावं लागेल आपल्याला? आता पहिल्यांदा जे आपलं ट्रिप्स मावा तुडतुड ही पहिल्यांदा समस्या येतात, त्यासाठी आपलं निमकरणचं आहे, त्या निमकरणचा स्प्रे गेलाच पाहिजे. निमकरणचा स्प्रे गेला पाहिजे आपल्याला मावा थ्रिप्ससाठी. आणि टॉनिक म्हणून काय देणार तुम्ही ह्या वाढीसाठी? ह्याच्या वाढीसाठी आपल्याला द्यायचंय रामा गोल्ड 2.5 ml आणि स्टीम ग्रो 1 लिटरला 2.5 ml रामा गोल्ड, स्टीम ग्रो 1.5 ml. ह्याचे आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. त्याने काय फायदा होईल आपल्या शेतकऱ्याला? त्याच्यातून असा फायदा होणार की जे रोप लहान आहेत ती ग्रोथ मध्ये असं वाढणार, म्हणजे वाढ होणार, त्याचा फुटवा होणार, काळोखी राहणार. सुरुवातीला एक 5 ते 6 दिवसामध्ये 2 ड्रिंचिंग आणि 2 फवारणी होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या रोपात तुटळ होणार नाही, रोप चांगलं वाढणार. शेतकरी मित्रांनो, आता हा पेरूचा पहिला पार्ट आहे आपल्या अजून पार्ट होणारच आहेत. आपण पहिल्या पार्टमध्ये काय बघितलं हे तुम्ही लक्षात घ्या. पहिला पार्ट म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे शेताची मशागत. सगळ्यात महत्त्वाची जमीन असावी कशी ते बघितलं, शेताची मशागत बघितली, रोपाची निवड बघितली, आणि सगळ्यात महत्त्वाचं लागण किती बाय किती करायची, आणि लागल्यानंतर काय डोस द्यायचे, तर आपण ह्या पहिल्या पार्टमध्ये बघत आहोत. ह्यानंतर आपला पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 होणारच आहोत. तुमच्या समस्या काय असतील, तुमच्या काय शंका असतील, आमच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पेरूचं पीक घ्यायचं आहे ना, तर तुमच्या पेरूच्या समस्या आहेत ना, तुम्हाला हे सर्व बघायचं असेल तर येत्या रविवारी प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा पाठ बघायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण पेरूची लागवड करायची का? पेरूमध्ये कुठल्या समस्या आहेत त्यामध्ये निराकरण करायचं आहे का? शेतकरी मित्रांनो, तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा पेरू पिकवायचा आहे का? शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढायचं आहे का? शेतकरी मित्रांनो, पाहायला विसरू नका. येणाऱ्या रविवारी ठीक 12:30 वाजता पाहायला विसरू नका. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी रामाडे प्रतिनिधी सय्यद शेख आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तसेच शेतकरी मित्रांनो, सर्वांचा आवडता कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी रामकृष्ण सातव. तरी शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे याचा हा 25वा भाग आहे. त्यातील आपण आज पेरूचा हा भाग दुसरा शूट करत आहोत. तुमच्यापर्यंत पेरूची माहिती आपण पुरवत आहोत. आपण पेरूच्या पहिल्या भागामध्ये बघितलं शेताची म्हणजे मशागत करणे, रोपाची निवड करणे, रोप लागण करणे, रोपातलं अंतर आणि पाणी व्यवस्थापन. आता यापुढे आपण बघणार आहोत पेरूचे पुढची स्टेज. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांचं म्हणणं होतं की आम्हाला पेरू विषयी सखोल माहिती द्या. ही आम्ही आता तुम्हाला सखोल माहिती घेऊन आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, आता या पेरूच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहणार आहोत झाडाची वाढ कशी करणं, शेंडा कधी मारणं, पहिला शेंडा कधी मारायचा, दुसरा शेंडा कधी मारायचा, आणि खताचं व्यवस्थापन कसं करायचं, आणि झाडाची वाढ आपल्याला कशी करायची. शेख सर, सर्व शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न असतो की लागवड केल्यानंतर शेंडा कधी मारावा? सातव साहेब, ज्यावेळेस लागवड करतो आपण, सगळ्यात महत्वाचा ह्यातला पेरू महत्वाचा पॉईंट म्हणजे शेंडा मारणे. तर पेरूची लागण केल्यापासून साधारणतः 60 ते 70 दिवसानंतर, जास्त 25 नंतर तर शेंडा मारणं गरजेचं आहे. आता शेंडा मारायचं कधी? साधारणतः आपलं हे 1.5 ते 2 फुटावर गेलं की आपण त्याचा काय करतोय, शेंडा मारतोय. हा पहिला टप्पा झाला शेंडा मारायचा. का शेंडा मारणं गरजेचं आहे. शेंडा मारल्याशिवाय पुढचा फुटवा आपला वाढणार नाही. त्यामुळे शेंडा मारणं हे अत्यंत गरजेचं आहे पेरू या पिकामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेंडा मारला फायदा काय होतो की इथून पुढे फुटवा वाढत चालू होतं. काय होतं? फुटवा. जेवढा फुटवा जास्त तेवढं शेतकऱ्याचं उत्पन्न जास्त, झाड मोठं व्हायला मदत होते. शेख सर, तुम्ही आज सांगितलं की शेंडा मारला, पण ह्याचं फायदे काय आहेत? काय होतं साहेब, शेंडा मारला त्यातून साधारण 3 ते 4 फांद्या फुटतात. फांद्या फुटल्यामुळे काय होतं, झाडाचा आकार आपले नियंत्रित होतो आणि उत्पन्न वाढायला आपली मदत होते. त्यामुळे शेंडा पहिला मारणं गरजेचं आहे. आता हे पहिला शेंडा झाला मारायचा, ह्याच्यानंतर दुसरा शेंडा किती दिवसांनी मारायचा? सातव साहेब, आपण पहिला शेंडा मारला का तिथून साधारण 4-5 फांद्या फुटतात. काय तिथून साधारण 40 ते 50 दिवसांनी दुसरा शेंडा मारायचा आहे. तुम्ही साधारणतः आपल्याला 1 ते 2 इंच किती असं 1-2 इंच शेंडा मारायचा आहे. साधारणतः 1-2 इंच पुढचं टोक काढायचं. ह्यानं फायदा काय होतो, इथून बरं अजून झाडाच्या फांद्या फुटतात आणि झाड आपलं काय होतं, ह्या पद्धती झाड आपलं तयार होतं. काय होतं, पहिला शेंडा मारला तिथून पुढे 40 ते 25 दुसरा शेंडा मारणं गरजेचं आहे. साधारण 4-5 फांद्या फुटतात. त्या 4-5 फांद्या शेंडा मारला की असं झाड आपलं काय होतंय,
झाड पूर्ण तयार डेरेबाज होते तयार होते. डेरेबाज झाड तयार होते. त्यामुळे पहिला शेंडा 60 ते 75, त्यानं दुसरा शेंडा, त्यानंतर 40 ते 50 मारणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेंडा मारला दुसरा शेंडा फायदा काय होतो, झाड आपलं असं या पद्धतीने तयार होतं आणि अधिक सेटिंग होण्यासाठी झाड आपलं तयार होतं. त्यामुळे जास्त काय होतं, जेवढा फुटवा जास्त तेवढा आपल्याला माल जास्त, तेवढा आपलं सेटिंग जास्त. हा आहे आपला 2 वेळा शेंडा मारण्याचा फायदा. साधू साहेब, आपण फक्त आता घेतलं शेंडा मारणे, बरोबर का? पहिला शेंडा मारला आपण एक सिंगल असताना, परत 4-5 टंपोर आले शेंडा मारला. सगळ्यात महत्वाचं झाडाच्या वाढीसाठी ह्याला फवारणी काय घ्यावं लागेल आपल्याला 8 दिवसाला म्हणलं तर? आता सर कसं माहिती आहे का, आता ही शेंडा आपण पहिला मारलेला आहे बरोबर. ह्याच्या मारल्यानंतर ना खालून आपण त्या फुटवा जास्त व्हावं म्हणून काय करावं लागेल आपल्याला? फुटवा होण्यासाठी आपल्याला खालून ज्ञानशक्ती 5 लिटर एकरी हा. आणि मायक्रोन्यूट्रन 555 1 लिटर हा. आणि ह्युमिक आपलं रूट मॅजिक हा. ही 250 ते 500 ग्रॅम म्हणजे वापरायचं 200 लिटर पाण्यामधून 1 एकर म्हणजे पहिला शेंडा मारला की पुढचं झाडाची वाढ चांगली व्हावी, फुटवा चांगला यावा म्हणून आपण ज्ञानशक्ती 5 लिटर, रूट मॅजिक 250 ते 500 ग्रॅम आणि मायक्रोन 1 लिटर सोडणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून काय होईल, तुमच्या झाडाचा ग्रोथ चांगला होणार, झाडाचा फुटवा चांगला फुटणार. बरोबर. बरं, फवारणीसाठी काय देणार आपण त्यावेळेस त्यांना? त्यावेळेस फवारणीसाठी आपल्याला द्यायचंय रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो. त्याला काय होणार आपला फुटवा होणार, वाढ होणार. हा. आणि आपलं काय होतं, आपलं आता कवळे पानास होते मावा थ्रिप्स होतं सुरुवातीला, त्यासाठी काय द्यावं लागतं? त्यासाठी आपल्याला गटमुट निम वापरायचं आहे. गटमुट निम आणि बायो 100 स्टिकर. आपलं स्टिकर हे साधारण किती दिवसात घ्यावं लागतं आपल्याला? हे स्टिकर 8 दिवसाला कंटिन्यू स्प्रे घ्यायचा. घ्यायचा. जसं वातावरण असेल तसं आपल्याला आता थंडीचा दिवस आहे, त्या थंडीच्या दिवसामध्ये असं होतं की जास्त मव्याचं प्रमाण राहतं. म्हणजे वातावरण बदललं की रोगाचं प्रमाण बदलतं. हा. आता बघितलं तर थंडीचा महिना चालू आहे, या थंडी दिवसामध्ये आपल्या शक्यतो कवळे पानावरती मावा थ्रिप्स 100% येतो. त्यामुळे घेणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. आपण एक इलेक्ट्रॉनिकची फवारणी स्टीम ग्रो, रामा गोल्ड, बायो 100 हा. आणि दुसरी बघितलं आपण कीटकनाशक फवारणी. आता त्यात महत्वाचं काय होतं, मिलीबग हा रोग येतो. मिलीबग ह्याला दुसरा मिलीबग येतो. मिलीबगसाठी आपण काय फवारू शकतो आपल्याला? आता ह्याच्यासाठी कसं माहितीये का, मिलीबग ही सगळ्यात जास्त रोग येतो. येणार रोग मिलीबग. त्याच्यासाठी आपलं लोहा किंग लोहा किंग 1.25 ml न वापरायचं. प्रति लिटर 1.25 मिली. लोहा किंग आणि आपलं स्टिकर बाय 100. म्हणजे साधारणतः मग शेतकरी मित्रांनो, आपल्या खालून जर फुटवा काढायचा असेल, पहिला शेंडा मारला की ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रिएंट 555 हे देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर वरून फवारणीसाठी कीटकनाशकामध्ये आपलं इतर लोहा किंग आणि गटमुट निम, आणि पिकाच्या वाढीसाठी, पानाच्या रुंदीसाठी, पानाच्या काळुकीसाठी स्टीम ग्रो आणि रामा गोल्ड वापरणे बरोबर आहे. आणि सगळ्या फवारणी करताना आपलं त्यात बायो 100 हे वापरणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला डोस सोडला आपण ज्ञानशक्ती बायो समृद्धी, त्यानंतर दुसरा काय डोस द्यावा 5 दिवसानंतर? 15 दिवसांनंतर आपल्याला बायो समृद्धी प्युरिफिकेशन. त्याचा काय फायदा होतो आपल्याला? त्याचा फायदा की जे झाड आपलं काळोखी ग्रोथ मध्ये चालतंय, म्हणजे पूर्ण एक समान वाढ होणार. होणार, फुटवा चांगला होणार, काळोखी येणार, पानाची रुंदी होणार. जी जमिनीमध्ये आपण जैविक खतं ही वापरलेली आहेत ती अपटेक करण्यासाठी चांगला फायदा सगळ्यात होतो महत्वाचं म्हणजे झाडाचा ग्रोथ आपला चांगला होणार. त्यासाठी वापरायचं आपल्याला रामा ॲग्रोचं बायो समृद्धी प्युरिफिकेशन, जे झाडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मदत करतं. सातव साहेब, सगळ्यात महत्वाचं काय होतं, कुणी काळ्या रानात लावतं, कुणी मुरमाड रानात लावतं, कुणी हलक्या जमिनीत लावतं. ह्याचं पाणी व्यवस्थापन महत्वाचं कसं पाहिजे आपल्याला? बरं शेख सर, कसं आहे माहिती आहे का, पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा. सगळ्यात महत्व पाणी व्यवस्था. बरोबर. जर जास्त पाणी झालं तर काय होऊ शकतं याला? पाणी जर जास्त झालं तर तुमचं निमॅटोड होणं, मरी येणं किंवा मुळी चॉकअप होणं. म्हणजे ह्या आपल्या पेरूला बघितलं तर गरजेपुरतं पाणी देणं गरजेचं आहे. अति पाणी फायद्याचं नाही. पण ही पाणी द्यायचं कसं, तर पूर्ण ज्यावेळेस वापसा स्थिती येते त्यावेळेस द्यायचंय. आता तुम्हाला एक शॅम्पल दाखवतो. ज्यावेळेस आपलं जमिनीमध्ये आल्यानंतर म्हणजे उकरून बघितलं आणि मुळी चेक करणं गरजेचं, बरोबर का? चेक करणं गरजेचं आहे. आणि मुळी चेक करत असताना आपला वापसा स्थिती आहे का, आणि ज्यावेळेस ह्याचा जर असा लाडू बनत असेल, अच्छा, तर ही पूर्ण आणखी पाणी द्यायची काही गरज नाही. वापसा कंडिशन आलेलं नाही, अजून आलेलं नाही. आता हे आपण बघितलं तर ह्याला आहे की आता पाणी द्यायची गरज नाही आपल्याला. शक्यतो पिकाचं म्हणजे वापसा कंडिशन म्हणून पाणी देणं गरजेचं आहे. जास्त पाणी पण फायद्याचं नाही. जर जास्त पाणी दिलं तर खालून मुळ्या कुजणार, झाड पिवळं पडणार, झाड जाणार. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं कुठलं पीक असू द्या, त्यात मग पेरू पीक, ह्याला पाण्याचे नियोजन म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. तर प्रत्येकाची जमीन वेगळी असणार, कुणाची काळी असणार, कुणाची लाल असणार, कुणाची मुरमाड असणार, कुणाची हलकी जमीन असणार. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं शक्यतो वापसा कंडिशन म्हणून पाणी द्या. पाण्याचा अतिवापर करू नका, जेणेकरून झाडाचं आपलं लाईफ कमी होईल. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या झाडाचं लाईफ वाढवायचं असेल, तुम्ही रासायनिकला बगल देत तुम्ही सेंद्रिय खताचा, त्यामध्ये मग शेणखत असेल, आपलं लेंडी खत असेल, कोंबडी खत असेल, मळी असेल
किंवा आपण हिरवा चाऱ्यात खत असेल सेंद्रिय खताचा वापर करा, जेणेकरून तुम्ही झाडाचं काय होईल, लाईफ वाढणार आहे. रासायनिक खताला पर्याय भरपूर आहेत, तुम्ही शक्यतो रासायनिक खतं टाळा आणि जेणेकरून सेंद्रिय आणि जैविकडे वळा. झाडाचं लाईफ पण चांगलं वाढणार आहे, झाडाची वाढ चांगली होणार आहे आणि भविष्यात मला फळ पण भरपूर लागणार आहे त्या फक्त सेंद्रिय खतामुळं. पेरू पिकामध्ये प्रत्येक स्टेजनुसार आपली राम ॲग्रोटेक कंपनीची जैविक औषधं संपूर्ण आहेत अवेलेबल. साहेब, जैविक खताचा फायदा काय होणार शेतकऱ्याला, बरं ह्याचा काय होणार नेमकं? त्याचा आपण फायदा असा म्हणतो होणार- सेंद्रिय वापरा, जैविक वापरा, काय आता लोकांचा कल बघतोय, आता फळबाग बनले लोक सेंद्रिय आणि जैविक वाढतात, काय कारण असेल त्याचं? त्याचा एक की आपण जर राम ॲग्रोटेकची किंवा जैविक खतं वापरल्यानंतर पूर्ण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत झाडं अशी ट्रेसमध्ये जात नाही. झाड ट्रेसमध्ये जात नाही, झाडाची वाढ चांगली वाढ होते, काळोखी चांगली होते, चांगली काळोखी राहते. येते. आपण आता झाडाची वाढ करताना आपण ह्याला ज्ञानशक्ती सोडलं, मायक्रोन सोडलं, रूट मॅजिक सोडलं, काय पण आपण प्युरिफिशियल सोडलं, रूट मॅजिक सोडलं, वरून फवारलं तरी पण झाड थांबलं. त्याला काय उपाय आपल्याकडे रामायटकचा? त्याच्यासाठी एकच उपाय, हा. बायो क्रांती अच्छा. आणि रामा वॅमॅक्स. बायोक्रांती काय आपलं? बायोक्रांती ही अपटेक करणार बॅक्टेरिया म्हणजे आपण सोडलेला जो सळा खत येतो, मग सेंद्रिय असो जैविक सोडा काय करणार, तो अपटेक टिकून जाणार. वॅमॅक्स काय काम करतं आपलं? मुळी चालवणार. म्हणजे मायक्रोजा म्हणून काम करतो वॅमॅक्स, बरोबर. म्हणजे झाडाची वाढलेला ग्रोथ तो काय करतो, उचलायचं काम करतो. शेतकरी मित्र बघितलं, तुम्हाला शक्यतो आता सांगितलं ह्या गोष्टीमध्ये बाहेरून काही खत आणायची गरज नाही. टोटली रामायण शेड्यूलमध्ये सुद्धा तुमचा हा प्लॉट सक्सेस होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये पाहिलं पहिला शेंडा मारणे, दुसरा शेंडा मारणे, झाडाची वाढ कशी करणे, आज महत्त्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन, सगळ्यात महत्त्वाचं पाणी व्यवस्थापन. झाड वाढीबरोबर पाणी व्यवस्थापन आपल्याला गरजेचं आहे, ते आपण ह्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आता अशी बरीच माहिती आहे, पण तुम्हाला प्रत्येक भागामध्ये माहिती आपण देणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपल्याला वेगळी माहिती असणार आहे. तुम्ही ही माहिती ऐकली काय, तुम्ही माहिती पूर्ण ऐका. तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये तुम्ही कमेंट टाका. तुमच्या काही प्रश्न असतील कमेंटमध्ये प्रश्न विचारा. तसेच आपलं हा चॅनल बघता तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, येत्या रविवारी पाहायला विसरू नका, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचा प्रतिनिधी सय्यद शेख यांच्या मार्फत सहर्ष स्वागत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत या चॅनलवरती. तसेच शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे भाग 26 मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी रामकृष्ण सातव. तर शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे भाग 26 यामध्ये पेरूचा आज आहे भाग 3. आपण पहिला पेरूचा भाग बघितला, दुसरा भाग बघितला. पहिल्या भागामध्ये बघितला आपण रोप लागण, पाणी व्यवस्थापन. दुसऱ्या भागामध्ये बघितला आपण शेंडा छाटणे, पाणी व्यवस्थापन, खत नियोजन. आज आहे पेरूचा भाग 3. शेतकरी मित्रांनो, या भागामध्ये आपण बनणार आहे बहार किती दिवसांनी धरायचा. साहेब काय आपण पहिला दोन आपण बरोबर माहिती सांगितली. झाड आपलं योग्य झाले आता हो धरण्यासाठी, बहार धरण्यासाठी. तर बहार धरण्या अगोदर काय नियोजन करावं लागतं आपल्या शेतकरी बांधवांना, सांगा बरं ते काय करावं लागतं नेमकं? ज्यावेळेस आता आपलं झाड पूर्ण तयार झालेलं अच्छा, आहे, हा. त्याच्यानंतर आपल्याला बहार आता धरायचा हा. आहे. त्याच्या अगोदर पूर्ण मला एक प्रश्न मध्ये विचारत होता, बहार कधी धरावा शक्यतो साधारणतः बहार आपल्याला जानेवारीमध्ये धरायचा आहे. जानेवारी? अच्छा, जानेवारी. हा. तर नसेल तर जून आणि जुलैमध्ये आपण सगळ्यात महत्वाचा बहार लोक म्हणतात जानेवारी बहार चांगला असतो. हो. पण जर समजा चुकून फिरलं तर आपण जून जून आणि जुलैमध्ये, जुलैमध्ये बहार धरायचा म्हणजे आहे. आता ठरलं बहार धरायचं आपला जानेवारी किंवा जून जुलैमध्ये. बहार धरण्या अगोदर नियोजन आमच्या शेतकरी बांधवांना सांगा तुम्ही काय करायचं आपल्याला. ज्यावेळेस आपल्याला बहार धरायचा हा. आहे त्याच्या अगोदर 15 ते 20 दिवस पाणी पूर्णपणे बंद करायचं. पूर्ण पाणी बंद करायचं. बर. बंद केल्यानंतर ना त्याला आपल्याला वरनं पोटॅची फवारणी म्हणून आपलं रामाचं पोटॅश, पोटॅश रॅडोके म्हणून पण आपण वापरू शकतो. कशासाठी ते काय काम करते? त्याच्यानंतर पोटॅश म्हणजे त्या अगोदर आपल्या त्या अनावश्यक छाटणी करायला लागेल ना, अनावश्यक काढायची. हा, म्हणजे अनावश्यक जे काड्या आहेत हा. त्याची छाटणी करायची आपल्याला. म्हणजे आवश्यक थोडे ठेवायचे, अनावश्यक काढायच्या छाटणी करायच्या. म्हणजे थोडक्यात गर्दी कमी करायची झाडाची, पूर्णपणे गर्दी कमी करायची आहे. आणि आपल्याला नंतर पोटॅची फवारणी घ्यायची. त्याने काय फायदा होतो पोटॅची फवारणी घेतल्यानं? जे झाड पूर्णपणे वाढत होतं ते पूर्णपणे आपलं थांबल्या जातं. झाडाचा ग्रोथ थांबला जातो आणि काडी स्टोरेज तयार केलं जातं. म्हणजे आपली ही बहार धरण्या अगोदर प्रोसेस आहे की पाणी बंद करणे, त्याला पोटॅची फवारणी करणे. आणि महत्वाचं खत व्यवस्थापन, खालून खत व्यवस्थापन आपण ज्यावेळेस छटणी झालेली आहे त्याच्यानंतर आपलं पहिलं डोस आपण देऊ शकतो डायरेक्टली आपलं बायोसमृद्धी प्युरिफिशियलचा. बरं. नाही माझं काय मत होतं, जे आपण खालून बेसळ टाकतो म्हणा किंवा सेंद्रिय खतामध्ये काय वापरू शकतो आपण? खाली बेसळला पर्याय काय वापरू शकतो आपण? शेणखत, कोंबडी खत, लेंडी खत वापरू शकतो. म्हणजे बेसळ पर्याय आपण वापरू शकतो, टोटली सेंद्रिय वापरू शकतो. त्यानंतर पुढचं आपलं नियोजन चालू करू शकतो. बरं,
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता साहेब, भार कधी धरावा? झाडाचं साधारणतः वय किती असावं, किती महिन्याचा भार धरला पाहिजे आपण? आता भार धरताना आपल्याला ही आपण सरास जे शेतकरी आहेत आपण ही भार धरू 7 ते 8 महिन्यांनी धरला पाहिजे. झाड तर लहान असतं साहेब त्या टायमाला, कसं काय धरू शकता तुम्ही? जास्त जास्त कधी धरू शकता भार तुम्ही? जास्त आणि 9 ते 10 महिन्यानंतर. आता काही लोक लवकर धरतात 7 ते 8 महिन्यात, बरोबर का? त्या फक्त झाडाची वाढ होते. हा. आणि जर आपण 9 ते 10 महिने झाड स्ट्रॉंग होतं अंगवता उत्पन्न वाढलं जातं. म्हणजे 7 ते 8 महिन्यात धरू शकता का? शेतकरी बघा सगळ्यांना प्रश्न असतो, काही लोक 6 महिन्यात धरतात, काही लोक 7 महिन्यात धरतात, काही लोक 8 महिन्यात धरतात. पण शक्यतो आमचं मत आहे की 9 ते 10 महिन्यात जर धरलं तर झाड स्ट्रॉंग राहणार आणि फळ तुमचं स्ट्रॉंग असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं 7 ते 8 महिने म्हणजे फक्त झाडाची वाढ होते. आणि जर आपल्या व्यवसाय दृष्ट्या बघितलं, आपल्याला उत्पन्न काढायचं असेल तर शक्यतो शेतकरी मित्रांनी 9 ते 10 महिन्यानंतर भार धरलेला योग्य असेल. सातव साहेब, आपल्याला आता बाग धरली, आपण भार धरलाय, काय ह्याला कळी करण्यासाठी आपण रामायण प्रोडक्ट काय वापरू शकतो? कळीसाठी भरपूर कळी निघायला पाहिजे आता आपल्याला. सर आपण भार धरलेला आहे, छाटणी ही केलेली, त्याच्यानंतर ना आपण स्टीम ग्रो आणि रामा मॅजिक त्यासाठी वरून स्प्रेसाठी प्रमाण किती वापरू शकतो आपण 200 लिटर पाण्याला? 200 लिटर पाण्याला रामा मॅजिक घ्यायचं आपल्याला 1.25 ml न आणि स्टीम ग्रो घ्यायचं 1.25 ml. आता 200 लिटरला 250 घेऊ शकतो. त्याला फायदा काय होतो आपल्याला? त्याचा फायदा असा होणार की ग्रोथ मध्ये वाढणार, कळीची संख्या वाढवणार, कळी भरपूर वाढणार. बरोबर. बरं, महत्वाचं झालं कळी. खालून काय द्यावं लागेल आपल्याला त्यासाठी? कळीसाठी आपल्याला खालून द्यायचं आहे पेरू स्पेशल, रामा ॲग्रोटेक बायोसमृद्धी पेरू स्पेशल. बरं, अजून दुसरं मायक्रो न्यूट्रिएंट आणि रूट मॅजिक. म्हणजे आपल्याला खालून बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला भार झाल्यानंतर पहिला डोस द्यायचा आहे बायोसमृद्धी पेरू स्पेशल, मायक्रो न्यूट्रिएंट 555 1 लिटर, रूट मॅजिक 250 ते 500 ग्राम पर एकर. हे झाला खालून. आणि वरून जे आपण देतो स्प्रे तो स्टीम ग्रो 1.25 मिलीने आणि राम मॅजिक 1.25 मिलीने कळी काढण्यासाठी. आता कळी आपलं कळी न्यूज झालं. आता झालं आपलं सेटिंग झालं. आता कधी काय होतं, ह्यावरती आपल्याला खारड्या टाईप रोग येतो. कधी काय होतं, थंडी दिवस असतात, पाणी जमा होतं, ऊन पडलं की फळ खात. त्यासाठी आपण काय वापरू शकतोय? रामायग्रोटेकचं आपण बायो युनिटर वापरू शकतोय 2.5 ml न. आणि त्याच्यानंतर आपलं निमकरंज आणि कापूर ही संपूर्ण रोगावरती चालतंय आपल्या. त्यासाठी आपण निमकरंज कापूर पण वापरू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, पेरू बागेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा येणारा रोग म्हणजे जमिनीतून म्हणजे निमॅटोड. निमॅटोडला मार्केट भरपूर मोठी भारी भारी औषधं आहेत, खूप महाग आहेत, पण ते जास्त वापर केला तर झाडाचं लाईफ कमी होऊ शकतं. आपल्याकडे रामा ॲग्रोचं ओरिजिनल रामा ॲग्रोचं निमकरंज 1 लिटर एकरी आणि त्यात 250 ग्रॅम कापूर गरम करून टाकायचा आहे. त्यात महिन्यात एकदा सोललं तर निमॅटोड तुमचं कंट्रोलमध्ये येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निमॅटोड कंट्रोलमध्ये यायचं असेल, निमॅटोडला उपाय नाही, निमॅटोड 100% कव्हर होऊ शकत नाही. त्याला उपाय म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण निमकरंज कापूर देऊ शकतो. त्यात महत्त्वाचं म्हणजे रासायनिकला बगल देत तुम्ही जर सेंद्रिय खताचा वापर केला तर निमॅटोड आपला कंट्रोल होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर कंटिन्यू सातत्याने प्रत्येक महिन्याला निमकरंज कापूर वापरत राहिला तर तुमच्या बागेत निमॅटोड कसा गायब झाला तुम्हाला कळणार पण नाही, ही आमची खात्री आहे. निमकरंज कापूर पण सांगतो, पण अजून काय उपाय आहे का प्रिव्हेंटिव्ह त्याला बाबा निमॅटोड कंट्रोल व्हावा म्हणून? आता शेतकरी बांधवांना काय केलं पाहिजे माहिती आहे का? आता हे आपलं भारत एक झेंडूची पण मधनं लागवड केली तर चालू आता बघा आपण काय म्हणतो, उन्हाळ्यामध्ये आपण तीळ लावा म्हणतो, पावसाळ्यामध्ये झेंडू लावा आणि हिवाळ्यामध्ये मोहरी. त्याने काय होतं, निमॅटोड कंट्रोल होण्यास मदत होते. शेतकरी मित्रांनो, हा एक आपला घरगुती उपाय किंवा शेतकऱ्यांचा उपाय. आणि आपलं निमकरंज वापरायचं सोबत त्याला प्रिव्हेंटिव्हसाठी तुम्ही ही रोपं पण लावू शकता. त्यानं तुमचा निमॅटोड कंट्रोल होण्यास मदत होते. शेतकरी मित्रांनो, आज आपण तिसऱ्या भागामध्ये बहार व्यवस्थापन, सगळ्यात महत्त्वाचं कळी किती सेटिंग करायची, कळी कशी सेटिंग करायची ते आपण आजच्या बहारमध्ये पाहिलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या अशाच प्रश्नाची उत्तर मिळवण्यासाठी पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, सगळ्या महाराष्ट्राचा आवडीचा कार्यक्रम, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सय्यद शेख आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी रामकृष्ण सातव. शेतकरी मित्रांनो, आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम, धडाडीचा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. तसेच शेतकरी मित्रांनो, थोड्या कालावधीमध्ये सर्व शेतकऱ्यांचा आवडता व लोकप्रिय झालेला असा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. या कार्यक्रमामध्ये आजचा भाग क्रमांक 27वा, यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो. तसेच आपला आज बघतो आपण भाग 27 मध्ये पेरूचा आज भाग आहे आपला भाग 4. शेतकरी मित्रांनो, हा भाग आहे 27वा, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचा, आणि त्यातील पेरू पिकाचा आहे 4था भाग.
शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं पहिल्या भागामध्ये लागण कशी करायची, नांगरण कशी करायची, पीक म्हणजे अंतर ठेवायचं. तर आपण भाग दुसरा बघितला की शेंडा कसा खोडायचा. तिसरा भाग बघितला आपण की आपलं फळ सेटिंग किती करायचं. तुमच्या प्रतिक्रिया आल्या, तुमचे बरेचसे मेसेज आले, तुमचे कमेंट आल्या की सर आम्हाला पुढील माहिती हवी. पुन्हा हा भाग परत चालू करतो, भाग चौथा. ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत पुढील माहिती. शेतकरी मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला सेटिंगपासून पुढची माहिती आम्ही संपूर्ण देणार आहोत. त्यामध्ये फॉर्म लावायचा कसा आणि त्याचे फायदे काय आहेत, त्यानंतरनं आपली साईज कशी करायची, ही सर्व माहिती आम्ही देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, प्रथम तर बघूया. बरेच शेतकऱ्यांचं, नवीन शेतकरी असतात त्यांना माहीत नसतं फॉर्म लावायचा आहे कधी, कसा लावायचा. तो आपण आज प्रॅक्टिकल दाखवणार आहोत. फॉर्म कसा लावायचा व किती साईज असताना लावायचा. बरं, सगळ्यात महत्त्वाचा सातव साहेब, आता महत्त्वाचा आपण फॉर्म कधी लावायचा. सर्वसाधारणपणे फळ किती ग्रॅम झालं पाहिजे आपलं. बरेच शेतकऱ्यांना फळ किती ग्रॅम झालं पाहिजे साधारणतः. 50 ते 60 आणि लिंबू आकाराचं. साधारणतः आपण बघतो आता हे फॉर्म लावायला आले बरोबर आहे. साधारणतः 50 ते 60 ग्रॅमचं फळ असावं शेतकरी मित्रांनो. चुकून जर तुम्ही लहान फळाला फॉर्म लावला, बघा मी काय म्हणतोय, फॉर्म लावण्याचे फायदे दुष्परिणाम पण आहेत. पण फॉर्म कुठल्या फळाला लावला पाहिजे, कधी लावला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं नियोजन हे पेरू पिकामधलं आहे. तर फॉर्म लावताना आपण 7 वर्ष सांगितलं की आपलं साधारणतः 50 ते 60 ग्रॅम फळ असावं बरोबर. शिवाय ते लिंबू आकाराचं असावं. तर चुकून जर लहान फळाला फॉर्म लावला तर तुमचं काय होणार, ते फळ लवकर परिपक्व होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म लावण्या अगोदर आपल्या ह्या पिकाचं थिनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. थिनिंग म्हणजे काय, काही फळं बघतो आपण शिरालेली फळं असतात, काही फळं खराब असतात, काही फळं खूप लहान असतात. अशा फळांना फॉर्म लावायची, फळं थिनिंग करून काय करायची, आपण बाहेर काढून टाकायची आणि चांगल्या फळांना फक्त फॉर्म लावायचा. बरं सातव साहेब, आता आपण फॉर्म लावण्या अगोदर काय करायचं महत्त्वाचं म्हणजे थिनिंग झालं, फवारणी काय घ्यायची आपल्या फॉर्म लावण्या. आता बघतो काय फवारणी घ्यायची फॉर्म लावण्यावर. सर, आपल्याला फॉर्म लावायच्या अगोदर म्हणजे एखादं बुरशीनाशक, कीटकनाशक हे घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे झालं कीटकनाशक बुरशी मार्केटमध्ये भरपूर आहेत, पण आपण रामा ॲग्रोटेकचं कुठलं कीटकनाशक बुरशी ह्याला घेऊ शकतो. याच्यासाठी आपण लोहा किंग घेऊ शकतो. लोहा किंग आणि बुरशीनाशक म्हणून आपलं निमकरंज आणि कापूर किंवा इन्व्हर्टर प्लस लोहा किंग म्हणजे ऑप्शन आहेत. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, तुमचा पेरू फॉर्म मध्ये व्यवस्थित राहायचा असेल तर सर्वप्रथम थिनिंग करणं आणि नंतर म्हणजे फवारणी खूप महत्वाची आहे. विना फवारणी करता तुम्ही फॉर्म लावू नका. सर, आता सर्वांचं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आपण फॉर्म लावायचा कसा बरोबर का. आपण प्रॅक्टिकल करूया. आपण साधारणतः ही बॅग येते 30x40 ची, काय कॅरी बॅग 30x40 येते. सर्वप्रथम जे निमुळतं टोक आहे ह्यामध्ये घ्यायचं आपल्याला पेरू मध्ये. पूर्ण फॉर्म लागला पाहिजे याला. त्यानंतर आपली ही कॅरी बॅग, तुम्ही याला अशी पण गाठ मारू शकता. शक्यतो अशी गाठ मारली फायदेशीर ठरेल आपल्याला. ही एक पद्धत आहे. आणि काही शेतकरी ह्याला पण मारतात, कशाला, फांदी मारतात. शक्यतो फांदीला न मारण्यापेक्षा आपलं फळाला लावलेलं एक अतिउत्तम असेल. ह्या पद्धतीनं फॉर्म लावणं गरजेचं आहे. तुमच्या जर शंका काय असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. बऱ्याच लोक पद्धत वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक भाग पद्धत बदलते फॉर्मची. शक्यतो फॉर्म हा लावणं आमच्या मते तर हा योग्य फॉर्म लावणे पद्धत आहे. आता ही आपण सर फॉर्म लावलेला आहे, पण ही फॉर्म लावण्याचे फायदे काय आहेत. फायदा महत्वाचा कसा साहेब, रोगापासून महत्वाचा पहिला फायदा रोगापासून संरक्षण होतंय. शिवाय फळाची साईज एक समान आणि महत्वाचं गोलाकार फळ होतंय. आता सगळं बघितलं तर रोग भरपूर आहेत. समजा उन्हाचा धूपचट्टा बसणार नाही. शिवाय सगळ्यात महत्वाचा रोग असतो डंगमाशीचा. डंग मारले की फळ खराब होतं. त्यात महत्वाचं डंगमाशी नाही, म्हणजे रोगापासून बचाव. आपण जर फॉर्म लावलाच नाही तर म्हणजे फेल जाणार तुमची. सध्या फॉर्म लावणं खूप गरजेचं आहे. मग कुठल्या बाजू असं नाही की फक्त पिंक तैवान, तुमचा सरदार असू द्या, तुमचं रेड आपलं तैवान पिंक असू द्या, तैवान व्हाईट असू द्या, किंवा तुमचा व्हेन असू, प्रत्येक पेरूला फॉर्म लावणं गरजेचं आहे. फॉर्म लावला तर तुमचा माल सेफमध्ये राहणार आहे. मालाला कलर शायनिंग चमक चांगली येणार आहे. काय मार्केटला माल आपला उठावदार दिसणार आहे. आणि सगळ्यात मात्र मालाचा आकार, मालाची शायनिंग चमक चांगली राहणार आहे. पण आता शेतकरी म्हणणं असं आहे की ही फायदा होतोय, पण ह्याला खर्च किती येईल. खर्च साधारण बघा, आता जर लमसम बघितलं साधारण 1.5 ते 2 रुपये खर्च जातो फॉर्म सहित लावण्यासाठी. कमीत कमी 1.5 ते 2 रुपये आपला खर्च जातो फॉर्म लावण्याचा. मजुरीच्या ह्याच्यानुसार फॉर्मच्या किमतीचा एक अंदाज सांगितला आपण 1.5 ते असं म्हणून नाही की 1.5 का 2, कमीत कमी 1.5 ते जास्त 2 रुपये आपला खर्च जाऊ शकतो. 50 पैसे फॉर्मला, 50 पैसे कॅरी बॅगला आणि 50 पैसे मजुरी. कमीत कमी 1.5 रुपये 2 पासून. कसं आहे, सीझन असला की फॉर्म महाग जातं, मजूर मिळत नाही, त्यावेळेस आपला खर्च वाढला जातो. आता मी पण सांगितलं, तुम्ही मला एक मुद्दा सांगा, फॉर्मला अजून सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होता आपल्या शेतकऱ्यांसाठी सांगा महत्वाचा. म्हणजे कसं आहे माहिती आहे सर,
ज्यावेळेस आपण फॉर्म लावतो, हा फॉर्म लावल्याच्या नंतरनं आपल्याला समजतं की आपलं ॲव्हरेज किती निघणार आहे, किती फॉर्म लागले, फॉर्म किती लागले, त्यावरून त्यावरून आपण आपला अंदाज काढू शकतो की किती फॉर्म. उदाहरणार्थ आपल्या एका झाडाला जर 30 फळं असतील, हा 30 फॉर्म लागले हा. आणि 1000 जर आपली झाडं असतील हा. तर फॉर्म किती लागला, 30,000. 30,000 म्हणजे 30,000 म्हणजे आपली फिक्स ॲव्हरेज 300 ग्रॅम झालं तर 9 टन माल त्याचा फिक्स झाला. एक अंदाज कळू शकतो की किती फॉर्म लागले, किती माल निघू शकतो. हा बरोबर. हा त्याच्यावरनं लगेच आपण आणि अंदाज सगळ्यात लावतो की महत्त्वाचं माझं म्हणणं होतं की जो लोक शक्यतो फॉर्म हा फेब्रुवारीच्या आत लागला पाहिजे. कारण काय होतं भविष्यात ऊन पडतं, हम्म, फळाला प्रॉब्लेम, शक्यतो फेब्रुवारीत आपला फॉर्म लागलाच पाहिजे. लागलाच पाहिजे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झाला फॉर्म लावणे, कधी लावणे, कसा लावणे, फवारण्या काय करणे. आता हा झाला सगळ्यात त्या पुढचा जो मुद्दा आहे तो फॉर्म लावण्यापासून माल किती दिवसामध्ये येतो आणि माल पोहोचण्यासाठी आपण काय वापरू शकतो. सातच माझा प्रश्न होता की फॉर्म लावण्यापासून माल किती दिवसामध्ये येतो मार्केटला. मार्केटमध्ये एक 30 ते 45 दिवसामध्ये येतो. सातच साहेब, तुम्ही असं कसं सांगू शकता की 1.5 ते 2 महिन्यामध्ये माल निघू कसं शकतो. माहिती आहे का, आपण आता वातावरणानुसार अवलंबून असतं. बरोबर. हा म्हणजे 30 दिवसापासून ते 45 दिवसामध्ये फॉर्म लावल्याच्या नंतरनं येतो काढण्यास. साधारणतः- जर वातावरण थंडी, आता कसं चालू आहे थंडीचं, थंडी, तर हा. त्याला एक 15 ते 20 दिवस वाढवू शकतात. म्हणजे पण जर वातावरण सगळ्यात महत्वाचं वातावरण डिपेंड आहे. हा. माल फुगून हा वातावरण तुमचं थंडी आहे का उन्हाळा आहे पावसाळ्यावर डिपेंड आहे. महत्वाचं बरोबर का. आता सगळ्यात महत्वाचं आपण ह्या प्युरिफ होण्यासाठी मालाची क्वालिटी आहे म्हणून आपण रॉ मटेरियल उत्पादन काय देऊ शकतो आता शेतकऱ्यांसाठी. कसं माहिती आहे सर, आता हे आपलं झाड आहे, पण त्यावेळेस त्याला प्रॉब्लेम येतात की सगळ्यात जास्त पिवळा पडणे. पिवळा बरोबर. पडणे म्हणजे काय होतं, त्याला फिरसची कमतरता. बरोबर. मध्ये असं आहे की फिरसची कमतरता जास्त जाणवते. कधी काय होतं ह्या स्टेजला निमेटोडचं प्रमाण वाढतं. बरोबर. निमेटोड आपण पाठीमागच्या भागात पण सांगितलंय निमेटोडला आपलं निमकरंज कापूर सोडायचं म्हणजे सोडायचं. बरोबर. साधारणतः कमी महिन्यात एकदा किंवा 2 महिन्यात एकदा सोडणं गरजेचं आहे. Yes. ह्या स्टेजला निमेटोड येतो म्हणजे येतोच. त्यामुळे निमकरंज कापूस सोडणं गरजेचं आहे. आपण पाठीमागच्या भागात पण सांगितलंय. पण इथून पुढचा कंटिन्यू तुम्ही निमकरंज कापूस सोडणं गरजेचं कशासाठी, निमेटोडसाठी. ते पण सोडणं गरजेचं. शिवाय आपलं माल फुगण्यासाठी काय काय द्यावं आपल्याला. आता याच्यानंतर आपल्याला माल फुगवण्यासाठी आपल्याला प्युरोपेशल द्यायचं आहे. प्युरिफिशियल. नंतर दुसरा डोस आपल्याला रामावॅमॅक्स बायोक्रांती द्यायचा आहे. म्हणजे प्युरिफिशियल तुमचा माल फुगवण्यासाठी, व्यायाम बायक्रोन झालं आपल्या ॲप्टेकसाठी, मुळी चालण्यासाठी. मुळी चालली. मात्र सगळ्यात महत्त्वाचं मुळी चालली तर माल फुगणार आहे. मुळी बंद, माल फुगायचा बंद. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मुळीवर पण काम करणे गरजेचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, फक्त फुगवणे मागे लागू नका. माल फुगला पाहिजे. पण त्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम आपलं काय, मुळीवर पण लक्ष दिलं पाहिजे. निमेटोड आहे का, मुळी चालते का. आपण सांगितलं निमेटोडसाठी निमकरंज कापूर, आणि जर मुळी चालत नसेल तर व्यामॅक्स बायोक्रांती आणि गुळ हे देणं आपल्या पिकाला गरजेचं आहे. आणि ह्याच्यानंतरनं जी साईजसाठी आपलं जे धडाकेबाज प्रॉडक्ट आहे राम ॲग्रोटेकचं, जी साईज पण करणार, चमक आणणार, फुगवणार, ती म्हणजे म्हणजे मालाला फुगवणार, चमक आणणार. त्यात कुठलं आपलं प्रोडक्ट, बायोसृष्टी. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मार्केटला जर माल नंबर 1 आणायचा असेल, मालाला क्वालिटी आणायची असेल काय, तर तुम्हाला काय द्यावं लागेल, जसं तुम्ही मार्केटच्या ह्याला पर्याय बायोसृष्टी, जे सृष्टीच करतंय पिकाची काय, अशी सृष्टी करते. मालाला फुगवण, कलर, शायनिंग, चमक सगळं जाणतंय. काय करतंय, सगळं जाणतंय. बघताय आता आपण आता माल कसा फुगत चाललाय. आता हा 2 टप्प्यात सेटिंग आहे माल यांचा, शेतकऱ्यांचा. हा माल साहेब बघता साधारण 400-500 ग्रॅम पर माल गेलेला आपला. आता साहेब तुम्ही मगाशी म्हणला प्युरिफिशियल द्या, सृष्टी द्या. सृष्टीनं असा माल होतो का आपला. यस. 100%. यस. त्याने काय फायदा, म्हणजे मार्केटला काय फायदा होतो त्याचा, म्हणजे मार्केटमध्ये रेटनं असं पिरू आणून देणार. यस. म्हणजे आपलं रेग्युलर बायोसमृद्धी प्युरिफिकेशन सोडायचं, शेवट टप्प्यात कुठलं आपलं सृष्टी मालाची फुगवण, कलर, शायनिंग, चमक. कारण मार्केटला कशाला पैसा, क्वालिटी, चमक, साईज 100% येणार. बघा शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं मागाशी फॉर्म लावला, आता मालाची साईज बघतो, अजून माल हा फुगणार आहे अजून काय. आता हा आहे तायवान पिंकचा. आपल्याला आता मार्केटला बघितलं भरपूर व्हरायटी येत्या. जुन्यामध्ये बघितलं आपण जी विलास होतं, परत म्हणत आपलं गुजरात होतं, रेड गुजरात होतं. पण आता मार्केटला चालला मग ही येणार आणि पिंक तायवान. 90% लागली. आम्ही कुठल्याही प्रकारच्या पिकाची, पेरूच्या पिकाची जाहिरात करत नाही. आम्ही फक्त कुठलंही पीक असू द्या, तुमचं पिंक तायवान असू द्या, पिंक व्हाईट असू द्या, किंवा तुमचा व्हीएनआर असू द्या, तुमचा रेड गुजरात असू द्या, आमचं काम फक्त एकच आहे, तुमचं उत्पादन वाढवून देणं, म्हणजे वाढवून देणं, तेही रामा ॲग्रोटेकच्या जैविक खतावरती. काय होतं, काय पेरू असे दिसतात, शिरा निघाल्यात. ह्याला काय कारण शकतं, कशामुळे निघतात शिरा अशा. सर ह्याचं कारण असं असतं की जी आपण औषधं जी खालून ड्रिपमधून फर्टिगेशन करतो, जी म्हणजे थोडक्यात बोरॉन, कॅल्शियम, मायक्रोन्यूट्रियंट, किंवा आता आपण कसं गोलाकार हे येण्यासाठी आपण बायोसृष्टी, ज्या
शेतकरी बांधवांनी आपलं बायोसृष्टी हे वापरलं त्यांच्याही कोणत्याही प्लॉटमध्ये किंवा कोणत्याही झाडाला असं फळ निदर्शनास म्हणजे येतच नाही. बायोसृष्टी शिवाय आपलं रामा केलं बरं वापरलं तर आपलं हो. फळ काय होणार आहे, गोलाकार होणार, असं गोलाकार शिरा होणार. दिसणार नाही. हा. बरोबर, Yes. असं काय होणार आहे, गोलाकार होणार आहे. गोलाकार असंच येणार. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या कुठल्या पेरू सुद्धा पेरूला तुमच्या क्वालिटी वजन आणायचं असेल तर वापरा तुम्ही फक्त रामा ॲग्रोटेकचे बायोसृष्टी. शेतकरी मित्रांनो, आपण तुम्हाला पेरू लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण माहिती दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता मी 4 भागामध्ये तुम्हाला माहिती दिली. जर तुमच्या अजून काही समस्या असतील तर आपलं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जावा, तिथं कमेंट टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रामाडेक सगळ्या पिकाचे व्हिडिओ बघायचे असतील, तुम्ही रामाडेकच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या पिकाची माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटेल. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक कंपनीचा कस्टमर केअर जो नंबर आहे तो तुमचे कुठेही असू द्या, तुम्ही त्या नंबरला कॉल करा. तो आमची रामा ॲग्रोटेकची उत्पादने तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. नंबर आहे आपल्या वरील स्क्रीनवरती, तुम्ही बघू शकता. नंबर आहे रामा ॲग्रोटेक स्क्रीनवरती. त्या स्क्रीनवरती नंबर कॉल करा, कुठेही असू द्या, औषध तुम्हाला पोच होणार म्हणजे पोच होणारच. सर, नुसते औषधच पोच होणार नाहीत तर आमचा प्रतिनिधी त्या प्लॉटवरती बांधावरती येऊन म्हणजे मार्गदर्शन पण देणार. लागवड केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत हा. पूर्ण जिम्मेदारी घेऊनच प्लॉट सक्सेस करून देणार. मार्गदर्शन पण देणार आणि औषध पण पोच करणार. हा, मित्रांनो, रामा ॲग्रो फक्त औषध विकत नाही, तर आमचा प्रतिनिधी तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला प्रत्येक पिकाच्या स्टेप तुम्हाला मार्गदर्शन करतो, म्हणजे करतोच. आमचा व्यवसाय फक्त औषध विकणे नाही, तर शेतकरी उत्पन्नामध्ये वाढ करणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. मित्रांनो, तुम्ही पेरू पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 असे 4ही पार्ट बघितले, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला पण बागेमध्ये फोम कसा लावायचा आहे, काय करायचं, ही संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर विसरू नका. येणाऱ्या रविवारी दुपारी ठीक 12:30 वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. धन्यवाद.